ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्था व डॉक्टर साक्षी जैन क्लिनिक व क्रिवास डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने फ्री मेडिकल कॅम्पचं आयोजन ठाण्यातील ब्रह्माळा तलाव येथे मंगळवारी 25 मार्च रोजी सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत करण्यात आले होते। या आरोग्य शिबिरात बीपी चेकअप व इतर आजार यांची तपासणी करून होमिओपॅथी औषधं मोफत देण्यात आले आहेत। या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थाचे अध्यक्ष नाना मारणे, महिला विभाग संघटिका, महिला नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख, परिवहन समिती सदस्य व माजी नगरसेविका पूजा वाघ, ब्रह्मा ज्येष्ठ नागरिक संस्थाच्या सचिव संपदा कुलकर्णी, माजी स्वीकृत सदस्य मानपाडा माजीवाडा प्रभाग समिती नरेंद्र भुरमल जैन यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिराला नागरिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला असून या कार्यक्रमाचं आयोजन राजेंद्र रतनचंद ओसवाल यांनी केलं असून विशेष सहकार्य सोनाली कोकाटे यांनी केलंय। तर या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेनेचे कमलेश चव्हाण, सहसंपादक हसमुख मनशलालजी सालेचा, उषा शेट्टी, ॲडव्होकेट जेपी गादिया इत्यादी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक संस्था आहे आणि डॉक्टर साक्षी जैन यांच्या माध्यमातून आता मोफत शिबिर ठेवलं होतं। सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। कारण काय बघा, आजार हा सर्वांना असतो काय असं एकदम माणूस क्लिअर नसतो, म्हणून तर सकाळी लोक राऊंड मारायला येतात, आपलं वजन कमी करतात, शुगर असते ते शुगर कमी करण्याकरतात। तर मी यांना नानांना बोललो तर महिन्यातनं एखादा एक कॅम्प लावा आणि असा लावला, मोफत कॅम्प लावला, त्याचा फायदा सर्व लोकांना होतो, एवढंच बघतो। नाना मारणे, ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेचा अध्यक्ष, साक्षी फाउंडेशनच्या वतीनं जो कॅम्प लावलेला आहे, ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्था आणि साक्षी फाउंडेशन, अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि वारंवार आम्ही असे कॅम्प मोफत कॅम्प लावतच असतो। त्याच्यामुळे सामान्य पब्लिकला जास्तीत जास्त फायदा होत असतो याच्यामधून आणि सर्व लोक आम्हाला सहकार्य करतात। आपले सगळ्यांचे मी अतिशय आभार मानतो। ब्रह्माळा नागरिक संस्था व डॉक्टर साक्षी जैन यांच्या माध्यमातून मेडिकल चेकअप कॅम्प ठेवलेला आहे। आमच्या ब्रह्माळा तळा परिसरामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकसाठी अनेक ज्येष्ठ नागरिक येत असतात। अनेक चालण्यासाठी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी अनेक तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, बालवृद्ध म्हणजे महिला असतील, हे येत असतात आणि त्यासाठी ब्रह्माळा तळा नागरिक संस्था व डॉक्टर साक्षी जैन यांच्या माध्यमातून मोफत मेडिकल शिबिर ठेवलेले आहे आणि त्याचा लाभ त्या परिसरातील सर्व नागरिकांना होत आहे। आणि त्या होमिओपॅथिकचा पण त्यांनी केलेला आहे आणि फ्रीमध्ये औषधं देत आहेत, फ्रीमध्ये सर्व चेकअप करत आहेत। त्याच्यामुळे त्यांचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांना झाला, त्याबद्दल मी डॉक्टर साक्षी जैन व ब्रह्माळा तळा नागरिक संस्था यांचे सतत आभारी आहे आणि असाच लाभ त्यांना दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्यांनी लोकांसाठी जनतेसाठी करावा ही त्यांच्याकडे मी मागणी करतो। मेरा नाम डॉक्टर साक्षी जैन है। पहले के लोगों को बहुत लगता था कि होम्योपैथी बहुत स्लो है, इफेक्टिव नहीं है, बहुत लोग प्रेफर नहीं भी करते थे होम्योपैथी। पर मेरा एक्सपीरियंस ये है कि अगर राइट ट्रीटमेंट या राइट डॉक्टर से ट्रीटमेंट लिया तो होम्योपैथी बहुत इफेक्टिव है, बहुत फास्ट एंड विदाउट साइड इफेक्ट्स है। अभी जो शिविर किया गया है उसके बारे में क्या कहेंगे, क्या-क्या टेस्ट हम लोगों ने इधर सीबीसी लिया है, ब्लड शुगर किया है, बीपी लिया है, पल्स लिया है, सैचुरेशन टेस्ट चेक किया है और फ्री कंसल्टेशन विथ फ्री होम्योपैथिक मेडिसिन हम लोगों ने दिए इधर। लोगों से क्या आह्वान करें? लोगों को यही बोलना है कि आजकल लाइफस्टाइल बहुत लोगों का इतना अच्छा नहीं है, तो लाइफस्टाइल प्लेज एन वेरी इंपॉर्टेंट रोल जो बीमारी होती है उसमें। एंड मैं होम्योपैथी के लिए बहुत अवेयरनेस स्प्रेड करना चाहती हूँ कि लोग ज़्यादा से ज़्यादा होम्योपैथी प्रेफर करें एंड उसका पूरा बेनिफिट लें। मैं डॉक्टर अक्षित दिनेश गंगवाल, मैं एमडी रेडियोलॉजिस्ट हूँ। मेरा स्पेशलाइजेशन बेसिकली होता है एक्सरे, सोनोग्राफी, सीटी स्कैन, एमआरआई में। तो एक जनरल हेल्थ चेकअप के हिसाब से अगर हम देखें तो ये सोनोग्राफी 40 इयर्स के बाद एक बार साल में करवा लेना चाहिए। उसके साथ में हम ब्लड चेकअप वगैरह भी कर सकते हैं, एक बेसिक रूटीन हेल्थ चेकअप होके। एंड कुछ तकलीफ हो तो डेफिनेटली सोनोग्राफी इज़ द प्राइमरी मोडालिटी कि कुछ है चेक करना है, तो एकदम बेसिक इन्वेस्टिगेशन जो बोलते हैं वो एक्सरे और सोनोग्राफी। तो अपना उसी में स्पेशलाइजेशन है। अपना क्रिवास डायग्नोस्टिक है टेम्बी नाका पे, सिविल हॉस्पिटल के सामने, ग्रीन गुरु होटल के बैक साइड में। तो कुछ रहेगा किसी का सोनोग्राफी, एक्सरे, तो आप वहाँ पे आ सकते हो। वहाँ पे अपने पास ब्लड टेस्ट भी होता है, यूडी को ईसीजी भी होता है,
और सोनोग्राफी तो होता ही है, सब कलर डॉपलर, प्रेगनेंसी का सोनोग्राफी, बाकी सारे सोनोग्राफी सब अपन करतो. आता उद्देश असा आहे की सध्या या महागाईच्या जमान्यामध्ये काही डॉक्टरांकडून अतिशय म्हणजे काही सगळे माहिती त्यामध्ये सगळे असे नाही आहे, परंतु काही डॉक्टरांकडून पेशंटची अक्षरशः लूट सुरू आहे. महागडी औषधे लिहून देणे, वेगवेगळ्या टेस्ट महागड्या टेस्ट रुग्णाकडून करून देणे, त्यासाठी होमिओपॅथी ट्रीटमेंट तसेच स्वस्त व फुल रिझल्ट देणारी औषधे माफक दरामध्ये रुग्णाला उपलब्ध आहे. या औषधामध्ये स्टेरॉइड नावाचं एक घातक रासायनिक त्या औषधामध्ये असतो, त्याचा रिझल्ट तुरंत मिळतो पेशंटला, पण त्या स्टेरॉइडचा साईड इफेक्ट रुग्णाच्या शरीरावर होतो, परंतु होमिओपॅथी औषधाचा काही इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही. तो अत्यंत फास्ट इफेक्ट आपले होमिओपॅथी औषधाच्या माध्यमातून होतो. तर माझी रुग्णांना विनंती आहे की आपण सुद्धा हळूहळू करून, लवकर काय होणार नाही, पण हळूहळू करून आपण होमिओपॅथीकडे आपला कल वाढवावा. डॉक्टर साक्षी जैन क्लिनिक्सच्याबद्दल बोलायचं झालं तर त्याची मुहूर्तमेढ 10 एप्रिल 2022 साली आपले लाडके खासदार नरेशजी मस्के व सुधीरजी पडे यांच्या वरद असताना रोवली गेली. आज त्याला अतिशय चांगल्या प्रकारे यश आतापर्यंत मिळाले. त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक मनापासून धन्यवाद देतो. माझी मुलगी डॉक्टर साक्षी जैन यांनी अतिशय मेहनतीने रुग्णसेवा ही ईश्वरसेना मानून या क्षेत्रामध्ये काम केले. येणाऱ्या पेशंटना अतिशय माफक दरात होमिओपॅथी औषधे उपलब्ध करून देत आहे. आज होमिओपॅथीमध्ये विविध आजारावर 5,000पेक्षा जास्त उपलब्ध आहे. सध्या ती फॅमिली मेडिसिन होमिओपॅथीमध्ये करीत आहे. अतिशय कमी वयात तिने हे संपादन आपले सहकार्य म्हणून पूर्ण केले. अशी साथ व सहकार्य यापुढे काळात द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आज आमच्या ब्रह्मा ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आम्ही हे जैन डॉक्टर जैन साक्षी जैन यांच्यातर्फे जे आम्ही शिबिर राबवलेलं आहे होमिओपॅथिक मेडिसिनसाठी, ब्लड टेस्ट आणि BP वगैरे नॉर्मल CBC रिपोर्ट वगैरे आहे. तर ते आपण का करायला पाहिजे, कारण आजकालच्या जगात प्रदूषणामुळं बरेच रोग आपल्या शरीरात येतात, जीवजंतू, आणि आपल्याला ते समजत नाही. तुम्ही जर ब्लड टेस्ट केलं तर ब्लड टेस्टमधनं लगेच समजतं. त्यामुळे ब्लड टेस्ट घेऊन ताबडतोब जर औषधोपचार सुरू केला तर तुम्ही साक्षी जैन एक प्रकारची ती ईश्वर सेवाच आहे. ते खूप आनंद झालेला आहे. त्यांनी सगळ्यांनी भरपूर लाभ पण घेतला आहे. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संस्थेचे गार्डनमध्ये जे येणारे लोक आहेत, ब्रह्माळा गार्डन, सर्वजण या सेवेचा लाभ घेत आहेत. धन्यवाद. नाही, सिव्हिल तर खूप सुंदर झालेलं आहे. शिबिरमध्ये भरपूर प्रोत्साहन मिळालं लोकांना. त्याच्यामुळे खूप जे गरजूवंत लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होतो आहे, आणि जे आपण त्यांना सुविधा देतो आहे त्या आणि जे नॉलेज देतो आहे त्यामुळे सगळे लोक मी बघतो आहे सगळे खुश होत आहेत आणि आनंदी होत आहेत. मी क्रिवा ओनरचा मालक, परत माझा मुलगा क्रिवा ओनर चालवतो आहे. क्रिवा डायग्नोस्टिक सेंटर म्हणून आमचं सिव्हिल हॉस्पिटल समोर आहे. तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा, सोनोग्राफी, डायग्नोस्टिक सेंटर चालू आहे. तुम्ही कधी पण तिथे येऊ शकता आणि तुम्हाला त्यासाठी हे कार्ड दाखवलं 20% डिस्काउंट परमनंट दिले जाईल. कमी खा, चांगलं खा आणि सुखी रहा. पहले तो मैं शिविर के लिए सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. ब्रह्माला ज्येष्ठ नागरिक तालाव के संस्था के अध्यक्ष महोदय श्रीमान श्री बाद में डॉक्टर साक्षी जैन, इन्होंने मिलकर जो कार्यक्रम किया है उनको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. और ये कार्यक्रम ऐसे ही करते रहे कि लोगों को लाभ मिले. और डॉक्टर साहब ने भी जो ये लोगों के लिए सुविधाएं दी है कि जो भी आएगा हमारे यहाँ, जो भी आएगा उनको 20% डिस्काउंट हम देंगे. तो बहुत अच्छा एक शुरुआत है. तो लोगों तक मतलब हमारी जो ये मेहनत है पहुँचनी चाहिए. और इसके लिए 4 पंक्तियाँ मैं आपको सुनाना चाहता हूँ. सुख साधन चाहे जितने हो, सुख साधन चाहे जितने हो, पर काया रोगों का घर हो, फिर उन अनगिनत सुख सुविधाओं का रह जाता कोई अर्थ नहीं, रह जाता कोई अर्थ नहीं. आज मी ॲडव्होकेट JP गादिया आज साक्षी जैन क्लिनिक आणि ब्रह्माला ज्येष्ठ नागरिक संघ आणि क्रिवान्स डायग्नोस्टिक्सतर्फे फ्री कॅम्प आयोजित केलेला आहे ब्रह्माला तलावमध्ये. ते खूप चांगलं आहे. खूप चांगले मान्यवर आले होते ते खूप मोठे आणि आता रजिस्ट्रेशन चालू आहे. आणि याचे स्पॉन्सर आहे राजेंद्र भाई, त्यांनी पण खूप मेहनत केलेली आहे प्रोग्राममध्ये. आणि बाकीचे आजचे जे डॉक्टर आहे साक्षी जैन आणि अक्षित भाई, दोघे पण खूप मेहनत करत आहेत. त्यांना ऑल दी बेस्ट. त्यांना व्यवस्थित असं परत करत राहा. असे जैन पंचालाल की सालेचा पैथोलॉजी का लैब का हमको बड़ा भरपूर प्राप्त हुआ पब्लिक का गार्डन के अंदर.